पुण्याजवळ रांजणगाव येथे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर 9व्या-10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. येथील गणपतीची मूर्ती महोत्कट या नावानेही ओळखली जाते. एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेश मूर्ती परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपवून ठेवण्यात आली आहे. प्राचीन काळी क्रिस्मत नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परम भक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. मी मोठा झाल्यावर त्रिलोकावर पार करून इंद्रावर विजय मिळवेन, असे तो मुलगा म्हणाला. मग ऋषींनी त्यांना गणान्नम त्वा हा गणेश मंत्र दिला. मुलांनी जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची 3 नगरे दिली. भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही. भगवान शिव एका बाणाने या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल, असा वर दिला. श्री गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. त्याने त्रैलोक्यालाही भगवान करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासुरास मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुरास मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले, पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाही. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टलोकोत्तम स्तोत्र प्रणम्य शिरसादेवम सांगितले. या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवांनी त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर मागितला. तेव्हा श्री गणेशाने वर दिला. या ठिकाणाला लोक मणिपूर अर्थात रांजणगाव म्हणतील, असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले. त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली. म्हणूनच पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध करण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीची मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा महागणपती. मित्रांनो, अष्टविनायकाची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनलला.